विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. मनमोर. नमस्कार मंडळी. कळत नकळत कधी कोणास ठाऊक पण मी या शब्दांच्या प्रेमात पडले. त्यातले काही भावायचे, काही मनाला गुदगुल्या करून फुलवायचे, तर काही मोरपीस फिरवून शहारेही आणायचे. शब्दांच्या लढी उलगडण्यात मी हरवून जायला लागले. माझं शब्दांशी खेळणं, बागडणं तुम्ही सगळेजण दुरून पाहत होतात. मला तुमच्या अस्तित्वाची कल्पनाच नव्हती, पण तुमच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. मनमोरच्या पदन्यासाला तुम्ही श्रोत्यांची प्रतिक्रियेतून साथ मिळायला लागली. समाजात वावरताना एखादी गोष्ट मनाला खटकायची आणि ती मनमोरमध्ये मी शब्दरूपात उलगडली की अगदी आमच्या मनातलं बोलता हो, किंवा तुम्ही व्यक्त केलेल्या विचारांवर चर्चा घडायला हवी मॅडम. कधी तुमच्याकडूनच अमुक या विषयावर बोला हो असंही सुचवलं गेलं. तर या सगळ्यांच्यामुळे बिचकत बिचकत ताल धरणारा मनमोर या नृत्यात भान विसरून गेला. शब्दांनी त्याच्या पायात पैंजणाचं रूप घेतलंय आणि तुमच्या प्रतिसादाचं एक एक पीस शिरपेच खुलवतंय. एखाद्या समारंभामध्ये आकाशवाणीवर मनमोर सादर करणाऱ्या याच त्या वीणा पवार अशी पोचपावती मिळाली की शिरपेचाला आणखीन झळाळी येते. या सगळ्यात शब्द माझे एकटीचे राहिलेच नाहीत. या शब्दांनीच तुमच्या माझ्यात दुवा साधला आणि हे शब्दांचं विश्व आता आपलं झालंय. मनमोराच्या पैंजणाचा नाद तुमच्या कानात रुंजणतोय आणि तुमचा प्रतिसाद त्याला ठेका देतोय. यातून एक सुरेल संगीत निर्माण झालंय. मंडळी, मनमोरचं या भागातलं हे शेवटचं प्रक्षेपण. मन खूप हळवं झालंय. आज आकाशवाणी केंद्रात प्रवेश करताना नजर सगळीकडे भिरभिरत होती. इथल्या सगळ्या सहकाऱ्यांनी मला खूप खूप मदत केली. मनमोराला पहिलं पाऊल टाकताना आकाशवाणी केंद्रानेच हात देऊन उभं केलं. मनमोराचे पदन्यास तुमच्यापर्यंत पोहोचवले. सुरुवातीला रेकॉर्डिंग करताना त्या रेकॉर्डिंग रूमच्या एसी रूममध्ये मला घाम फुटला होता. मीच लिहिलेली वाक्य उच्चारताना मी चुकत होते, पण माझ्या सगळ्या चुका या सहकार्याने सुधारून घेतल्या. माझ्या मनातल्या विचारांना मुक्त संधी दिली. त्यातल्या त्यात स्त्री जीवन, मुलं या विषयामध्ये मी जरा जास्त रमले असं मला वाटतं. कदाचित मी स्त्री आहे आणि स्त्रियांचं पहिलं विश्व आमचं घरकुल आणि त्यात वावरणारी आमची गोजीरवाणी बाळगोपाळ मंडळी हीच असतं ना, म्हणूनही कदाचित त्याबद्दल जास्त लिहिलं गेलं असेल. हे सगळं आठवून मनात कालवा होतीये. कुणाशी बोलू नये, काही सांगू नये, आपणच लिहिलेले लेख पुन्हा पुन्हा वाचत बसावं असं चाललं होतं. मंडळी, मी 2008 आणि 2009 मध्ये पहिल्यांदा 2 वर्ष मनमोर हा कार्यक्रम सादर केला होता आणि आता आकाशवाणीने मला 2024-25 या 2 वर्षासाठी पुन्हा मनमोर सादर करण्याची संधी दिली. मनमोरच्या या शब्दबंधनातून तुमच्या माझ्यात एक सुंदर ऋणानुबंध निर्माण झालाय. हा ऋणानुबंध असाच जपून ठेवत मला तुम्हा श्रोत्यांचा निरोप घ्यायचा आहे. तेव्हा नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करून आज मी तुमचा निरोप घेतेय. धन्यवाद.